टाकून ठेवा. निवडणूक आयोगाकडे पाठवा. त्यांचा जोपर्यंत निर्णय येईल तोपर्यंत तुम्ही काही करायचं नाही. आणि असं थांबून ठेवा. नाही, थांबवता येणार नाही. चिन्ह वाटपाचा दिवस निवडणूक आयोगाला दिलेला आहे, तो आता दिवस आहे. मी काय सांगतोय, तुमचं जे काही आहे ना आघाडी वगैरे हे निवडणुकीच्या अगोदरचा विषय होता. आमचं म्हणणं असं आहे साहेब की तुम्हाला चिन्ह कुणाला वाटायची वाटा. 200 चिन्ह आहेत. आमचे जे उमेदवार आहेत त्यांची राहू द्या, त्यांचे राहिलेले आम्हाला 200तली कुठलीही द्या, पण आम्हाला 2 चिन्ह आमच्या उमेदवाराला मिळायला पाहिजे अशी आमची तुम्हाला विनंती. तसं नाही करता येणार. जे निवडणुकीचा नियम आहे, निवडणूक अधिनियम 1966 कलम 16 नुसार मी आमचा अर्ज निवडणूक आयोगाकडे माझी पाठवा. जर आरोग्य तुम्हाला मान्य नसेल तर माझी तुम्ही तक्रार करा. माझे लेखी तक्रारीचा नाही विषय. मी आमचं म्हणणं निवडणूक आयोगाकडे पाठवून द्या, त्यांचा रिप्लाय येऊ द्या, तो आम्हाला दाखवा. नाही, आता तिची वेळ नाही आहे. निवडणूक आयोगाकडे पाठवायची आता वेळ नाही. निवडणूक आयोगाने मला नियम दिलेला आहे, मला कायदा दिलेला आहे. एक मिनिट, तुमचं आम्ही सकाळी 9:30-10 ला सुरू व्हायच्या अगोदर अर्ज दिला. नियमाप्रमाणे कलेक्टर साहेबांकडे पण आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या पद्धतीनं आम्हाला द्यावं अशी आमची विनंती आहे. तुम्ही पाठवून द्या. वरनं आलं की मग तुम्ही देऊन टाका. आमचं काहीच हरकत नाही त्याला. नाही, जे आमचं ऑब्जेक्शन आहे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. आणि त्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही त्यांच्या आपल्यासोबत चर्चा करू. तुम्ही पाठवा, उत्तर येऊ द्या आणि मग कारवाई करा ना. आमचं काय तुमच्या अधिकारावर कुठले गदा आणायचा आमचा काय अधिकार नाही. आम्ही जे सांगतोय काय, माझी सूचना आहे आपल्याला की अ आणि ब असे 2 भाग पडलेले आहेत. जर त्या 2 भागामध्ये त्यांनी जर चिन्ह मागितलं असेल तर चिन्ह त्याला द्यायला काय हरकत हा, देऊन टाका. ते आलं तरी देऊन चालेल, टाका. ब मध्ये आलं तरी ते चालेल. आमचं भाऊ काय म्हणणं आहे, एक मिनिट, आमचं म्हणणं असं हा. आहे की मागितलंय ना तुम्ही, आता झटके सरांनी मागितलं हे चिन्ह ते देऊन टाका. हा. आमचं राहू द्या पाठीमागं आणि जे राहिलं शिल्लक त्यातले आम्हाला देऊन टाका. माझं असं म्हणणं आहे बघा, त्याच्याबद्दल माझं ऑब्जेक्शन माझं असं आहे त्याच्यावर की अ आणि ब हे 2 प्रभाग आहेत पडलेले. अ मध्ये आम्ही जे मागितलंय ते अ ला 1 द्या, ब ला 1 द्या. 2 चिन्ह झाले तिथला विषय आता संपेल. आमचं अ मध्ये आणि ब मध्ये आम्ही जे आहोत, हो, आमचं बाजूला ठेवा. आमचे ते सगळे एकच चिन्ह त्याला द्या. अ मध्ये बी 1 द्या, ब मध्ये बी 1 दिलं तरी चालेल. आमचं तेच म्हणणं आहे. पण सगळ्या वार्डात ते एकाच वार्डात आमचं अ गुरु प्रत्येक वार्डात वेगवेगळं आहे. प्रत्येक वार्डात वेगवेगळं आहे. त्या वार्डापुरतं आम्ही बोलणार. नाही प्रत्येक त्यांचं माझं ऑब्जेक्शन नाही. आमचं माझं ऑब्जेक्शन हे आहे की प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळं चिन्ह जायला पाहिजे. आणि ज्या आघाडी रजिस्ट्रेशन जे आव्हाने सांगितलं आता ते निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. ते कुणाचंही आलं गेलं नाही, आमचंही नाही त्याच्यामध्ये. एक मिनिट, आम्ही अर्ज तुमच्याबद्दल दिला objection नाही. आमचं जे म्हणणं जे आहे, तुम्हाला जी पाहिजे ती चिन्ह तुम्ही घेऊन टाका. आमचं गुरु आपल्याकडे चिन्ह आहे की 200 चिन्ह 200 आहे. 200 चिन्हामध्ये तुम्हाला आता प्रभाग क्रमांक 1 आला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही जी मागितली तुमच्या उमेदवाराने तुम्हाला 1 नंबर अ ब तुम्ही देऊन टाका. आमचं जे आहे ते आम्हाला सगळ्याला तुमचं राहिलेल्यामध्ये जी शिल्लक असतील त्यामध्ये आम्हाला 2 देऊन टाका. आमचा विषय मिळणार. आम्ही जे मागितले त्या व्यतिरिक्त आम्ही चिन्ह मागणी करणार नाही. घ्या हो. आणि जर ते दिलंच नाही तर आव्हाने सांगितल्याप्रमाणे निवडणूक तहकूब करा. नियमानुसार आम्ही बोलतोय. आम्हाला नियम चौकटी सोडून आम्हाला बोलायची इच्छाही नाही. जी आमची मागणी आहे, आमचं म्हणणं आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो. तोपर्यंत जे काही वाटून टाका. वाटून टाका. आमचं पेंडिंग ठेवा. तुम्ही वाटा नाही. तसं नाही म्हणणार. मला तुम्ही निवडणूक आयोगाकडून तुम्ही आता 2 मिनिटात मेल आला तर मी थांबवतो. मी प्रक्रिया थांबवू शकणार नाही. मी काय सांगतो साहेब, एक मिनिट, तुम्ही प्रक्रिया थांबवा असं आमचं म्हणणं नाही. आता एक मिनिट, काय झाले हे बघा नवनाथ भाऊ, आता तुम्ही मला सांगा, पंढरपूरला गुरु चिन्ह वाटप कधी आहे? आज चिन्ह वाटप आहे. पंढरपूरला अगोदरच परवाच्या दिवशीपासून चिन्ह वाटपाची चिन्ह जाहीर झाली. त्या ह्याला स्पीकरला लावली आणि सुरू झाली. ही योग्य आहे का? आपल्यात पण चालू वाटपानंतर चिन्ह आहे. राष्ट्रीय पक्षाचेच राष्ट्रीय पक्षाला ऑब्जेक्शन नाही. अशी आहे पंढरपूरची की जे काही तिथं काय म्हणजे आपण पॅनल झालेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन त्या नावाखाली जवळजवळ 1 ते 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं
त्या आघाडीनं प्रेफरन्सनं जे चिन्ह मागितलेलं त्याप्रमाणे असेल दिलेलं. ते मिळणार आहे असं गृहीत धरून मी त्यांनी ते काय चालू सांगतो केलं. आहे बघू नंतर करू हे तसं धरू शकतो का आपण नाही नाही त्यांनी केलेलं असं आहे. नाही केली. काय म्हणतोय? केलेलं आहे. आता आपली अशी जी आघाडी आहे. माझी माहिती कदाचित चुकीची सुद्धा असू शकते. आपली आघाडी आहे पण ना. मला मिळालेली माहिती अशी आहे की त्यांच्या ज्या 2 आघाड्या आहेत त्या आघाड्यांनी निवडणूक पूर्व त्या आघाड्या रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन कलेक्टरकडे आलेलं असल्यामुळं त्यांनी ते चिन्ह गृहीत धरले. आमची आघाडी गुरु एक एक मिनिट. हो ओके सर, आपणच एक आघाडी रजिस्ट्रेशन केली. ती निवडणूक आयोगाची जी यादी यांच्याकडे आलेली आहे त्या यादीत आपली आघाडी आहे ना. हे आता आपण आहे का नाही यादी दाखव ना. दिले वाचा ना 205 नंबरला दाखव. ती दिले का तुम्ही दाखवून द्या ना ती द्या. आघाडीबाबतचा जो आहे कलेक्टर साहेबांचे अधिकार आहे. कलेक्टर साहेबांकडे यावं लागतं. मी काय सांगतो साहेब ही आहे का नाही ती नाही तर बघा ना. कलेक्टर साहेबांनी ही निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर ते तुमची आघाडी कन्सिडर करून त्यांनी तुम्हाला काय ते त्यांनी द्यावं ठरवायचं आम्ही लागतं. त्याला वेळेत दिलेलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं, कुठला नियम लागू करायचा, नाही. कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडायची हा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. आमचं जे म्हणणं आहे ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला आजपर्यंत कळवणं अपेक्षित होतं की या आघाडी माझ्याकडे ही नोंदणीकृत आहे. या आघाडीला हे चिन्ह आरक्षित झालेलं हा आहे. त्यांचा प्रश्न त्यांचं आहे. कोणते पत्र मला आलेलं हा आहे. त्यांचा प्रश्न आहे. सोडून हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला कळवणं न कळवणं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या अधिकाराची भाषा वापरून तुम्हाला बोलतोय. आमचं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचू. वर आणि निवडणूक आयोगाकडे पण पोचवा तुम्ही. असं काय नाही, वर पाठवा. तोपर्यंत ह्यांची चिन्ह वाटायचं आमचं काही म्हणणं नाही. यांचं वाटून टाका. आमचे जे उमेदवार आहेत 23 हे आमचं ठेवून द्या. बाकी आता यांनी सांगितलंय तुमचं घ्या ना वाटून. नाही, आमचा कोणाच्याही याला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. जे आपल्याकडे शासकीय नेमकाप्रमाणे आतापर्यंत तुम्ही कामकाज चालवलंय Yes. त्या कामकाज नियमाप्रमाणे कामकाज तुम्ही चालू ठेवा. बंद वगैरे ठेवण्याचा हा जर तुम्हाला काय अरे, अधिकार एक असेल मिनिट. हो, तर हो. तुम्ही पण ठेवा. आम्हाला काय अडचण नाही. बंद आमची ठेवायचं असं आमचं काही म्हणणं अडचण नाही. आमचं म्हणणं आयोगाकडे पाठवा. तोपर्यंत तुम्हाला कोणाला वाटायचं ती वाटून टाका. आमचं ते म्हणणं नाही. आम्ही तुमच्या मताशी सहमतच आहोत. परंतु त्यांच्या नियमाचा वापर गैरवापर होऊ नये. तुम्ही- जे कामकाज चालू आहे तुमचं त्या साहेब प्रश्नाप्रमाणे तुम्ही कामकाज हे चालू पाठवून ठेवा. द्या. तोपर्यंत तुमचं चालू द्या. आमचे उमेदवार बाजूला ठेवा. बाकी मला पाठवता आता मी पाठवून पण देईल. मला तुम्ही म्हणताय ना तुमची विनंती मान्य करतो. मी लगेच मेल करतो कलेक्टर ऑफिसला. परंतु जर माझ्या प्रक्रियेमध्ये चालू असेपर्यंत त्यांचा जर काही रिप्लाय आला तर मी प्रक्रिया थांबेल. त्याला नाहीतर सांगा मी ना. थांबवणार नाही. तर मेल करा साहेब. लगेच मेल करा. त्यांचं जवळ आहे. तो मेल करा 2 मिनिटात. काय अडचण नाही. पाठवून द्या. आला ठीक नाही आला हा त्या पद्धतीने चालेल. आपण ठीक आहे पाठवतो. तुमच्या अधिकारावर काय गदा आणावी असं आमचं म्हणणं नाही. तेवढे आम्हाला कळले. पण आम्ही विधानसभेमध्ये परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलंय. कायदा चालवलाय आम्ही पण. असं काहीच नाही. जिथं कायदा तयार होतो तिथं आम्ही प्रतिनिधित्व केलंय साहेब. त्यामुळे ही दाखल आपण दिलेलं आहे ती दाखल करा. वर द्या. आलं ठीक नाही आलं तर आम्ही तुम्ही म्हणताय त्याची समज राहू. दाखवून द्या ना. आणि 2 मिनिटं साहेब तुम्हाला काय अधिकार आहेत तेही कायद्यामध्ये आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही ऐकून घ्या 2 मिनिट. माईक वर दाखवा तुम्ही त्याला. दाखव रे वाचून दाखव तू. तुम्ही जो रेफरन्स दाखवताय ना तो वाचलेला आहे. रेफरन्स दाखवताय ना तो वाचलेला आहे. ठीक आहे. पाठवा तुम्ही साहेब. मी येऊन द्या. पाठवतो आलं की करू. पाठवतो.